पीक पाहणीतून शेतकऱ्यांची झाली सुटका. शासनाने केला हा मोठा बदल. आता राज्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात केलेल्या पिकाची नोंद 7/12 उतार्यावर लावण्यासाठी स्वतः धावपळ करण्याची गरज नाही. मागील काही वर्षांमध्ये ई पीक पाहणी करताना शेतकऱ्यांना आलेल्या अनेक तांत्रिक अडचणी व त्यामुळे मिळालेला अल्प प्रतिसाद पाहता राज्य शासनाने यंदापासून ही पाहणी थेट नियुक्त सहाय्यकांमार्फत करण्याचे ठरवले आहे. राज्यभरामध्ये 15 जुलैपासून ही नवीन पीक पाहणी मोहीम सुरू करण्यात येणार आहे. मागील 3 ते 4 वर्षांमध्ये ही प्रक्रिया करताना शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. तसेच अनेक वृद्ध व गरजू शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड फोन नाही. ग्रामीण भागातील शेतात इंटरनेट कव्हरेज मिळत नसे. आता अंतराची मर्यादा 20 मीटर. मागील वर्षापर्यंत पीक पाहणी करताना पिकाचा फोटो हा लागवड क्षेत्राच्या 50 मीटरच्या आत उभे राहून काढण्याची मर्यादा होती. परंतु आता त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. ही नोंद पिकाच्या 20 मीटरच्या आत जाऊन करावी लागणार आहे. महिला करणार पाहणी. यंदाच्या खरीप हंगामापासून ही पीक पाहणी पूर्णपणे शासनाच्या देखरेखीखाली नियुक्त सहाय्यक करणार आहेत. स्थानिक महिला बचत गटामधील सदस्यांची मदत घेण्याचे यामध्ये ठरवण्यात आलेले आहे. मोबाईलवरती येणार थेट SMS. ही नवीन पीक पाहणी थेट केंद्र शासनाच्या ॲग्रिस्टॅक योजनेशी संलग्न केली गेलेली आहे. ज्या शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅक योजनेत नोंदणी करून आपला शेतकरी ओळख क्रमांक मिळवलेला आहे त्यांच्या शेताची प्रत्यक्ष पाहणी करण्याअगोदर त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर SMS द्वारे पूर्वकल्पना देण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नाव, त्याचे एकूण क्षेत्र व प्रत्यक्ष लागवड केलेले पीक याची अत्यंत पारदर्शक व अचूक माहिती राज्य शासनाकडे संकलित केली जाणार आहे. अशाच नवनवीन व महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.